मंडळी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्यात आम्ही असा विषय घेऊन आलोय की आम्ही आमचं 1 महिन्याच्या चॅनल कसं मॉनिटाईज केलं. त्या दिवशी आम्ही हे तर सांगितलं आमचं चॅनल मॉनिटाईज झालं, पण कसं झालं त्याच्यासाठी आम्ही काय काय केलं, 1 महिन्याच्यात आमचं चॅनल कुठल्या पद्धतीने आम्ही मॉनिटाईज केलं, सो ते आज आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण एक आयडिया येईल. जर तुम्हाला यूट्यूबमधून अर्निंग करायची असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप हेल्पफुल राहील. सो लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा. हां, तर असंच आम्ही एक दिवस बसलो होतो, तेव्हा ठरवलं की यूट्यूबचं चॅनल आपण चालू करूया. कारण का इन्स्टाला आणि फेसबुकला तुम्ही छान प्रेम दिलं आम्हाला, छान फॉलोअर्स वाढले, आमच्या रील छान व्हायरल जायला लागल्या आणि आमचं फेसबुकचं अकाउंट पण हे झालंय, मॉनिटाईज झालंय फेसबुक अकाउंट पण. आणि जे की आम्हाला माहित पण होतं आमचं चॅनल मॉनिटाईज झालंय फेसबुकचं आणि आम्हाला तिथे पेमेंट सुद्धा आलेलं आहे, सुरू झाली आमची. म्हटलं पण यूट्यूबमध्ये पण ट्राय करूया. तर बसल्या बसल्या आम्ही जस्ट चेक करत होतो की मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय आहे. तर क्रायटेरिया वाचून मी तर शांतच बसलो, कारण का 1000 सबस्क्रायबर हवेत आणि 4000 तासांचा वॉच टाईम हवा. म्हटलं 4000 तास हे कसं शक्य आहे. म्हटलं आपण एकतर बनवतो शॉर्ट व्हिडिओ, रील्स बनवतो, 4000 तास कोण बघणार म्हटलं, आणि कधी पूर्ण होणार, याला 2-4 वर्ष जातील म्हटलं. तर म्हटलं आम्ही एक गुढीपाडव्याला सुरुवात तरी करूया, म्हटलं बघू काय होतंय. मग गुढीपाडव्याला आम्ही एक व्हिडिओ शूट केला 19 मार्चला आणि 20 मार्चला पोस्ट केला. मला वाटतं काहीतरी 3-4 मिनिटांचा होता ना तो. हां, 2-3 मिनिटाचा पोस्ट केला आणि मग 20 तारखेला त्याला आम्हाला 500-550 व्ह्यूज आले फर्स्ट व्हिडिओला. म्हटलं की छान व्ह्यूज आलेत, लोकांना 5-5, 10-10 व्ह्यूज येतात म्हटलं सुरुवातीला, पण आपल्याला छान व्ह्यूज आलेत. आपण एक काम करूया म्हटलं, डेली व्लॉगिंग चालू करूया. आणि आमचे तेव्हा सबस्क्रायबर पण 70-75 काहीतरी होते, तेवढेच होते. पण त्या एका व्हिडिओमध्ये हळूहळू वाढायला लागले. नंतर आम्ही डेली व्लॉगिंग चालू केलं. डेली व्लॉगिंग मध्ये आम्हाला इतका छान रिस्पॉन्स मिळाला, इतका छान तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केलात, थँक्यू. की आमचे 1000, 1500, 2000 काही आमच्या व्हिडिओला तर 5-5, 6-6 व्ह्यूज गेले. तुम्ही बघाल चॅनलवरती. आईचा वाढदिवस होता, त्या व्हिडिओला 5,500-6 हजाराच्या आसपास व्ह्यू गेलेत. माझ्या कांदूलच्या घरची होम टूर आहे, त्याला 6,500 व्ह्यू गेलेत. हो, त्यामुळे आणि सबस्क्रायबर वाढत गेले. व्हिडिओ टाकायचो, रोजच्या रोज टाकायचो, एकही दिवस आम्ही चुकवला नाही, सिंगल डे सुद्धा आम्ही चुकवलेला नाही. रोजच्या रोज व्हिडिओ आमचा चॅनलवरती यायचा आणि त्यामुळे सबस्क्रायबर पण वाढत गेले, रोजचे 30-40. त्यामुळे आम्हाला हुरूप आला अजून की बाबा आपल्याला रिस्पॉन्स भेटतोय. म्हणजे मी जेव्हा स्टार्टअप चालू केलं ना, स्टार्ट केलं म्हणजे विचार केला, तेव्हा मला म्हणजे असं बऱ्याच लोकांनी सांगितलं का युट्यूब मध्ये लगेच ग्रो नाही होत तुझं होणार अकाउंट, 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील तुम्हाला. कारण की स्टार्टिंगला युट्यूबला फक्त 5-10 व्ह्यूज येतात लोकांना, पण आम्हाला खरंच बऱ्यापैकी खूप चांगला रिस्पॉन्स आला. त्याच्यामुळे आम्हाला हुरूप आलं करण्याचं, करत राहू. त्यामुळे आम्ही करत गेलो 15-20 दिवसानंतर आमचा वॉच टाइम जवळपास 2000 तास झाला. म्हटलं अगं बोलता बोलता आपला 2000 तास झाला. रोजचे आमचे 250-300 तास वाढायला लागले. 200 तास तर होतच होते आमचे वॉच टाइम रोजचे. आणि काय झालं, आम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवायचे पूर्णपणे बंद केलं. मोठे व्हिडिओ बनवले जेणेकरून आपला वॉच टाइम वाढेल. मोठे म्हणजे 10 मिनिटांच्या वरतीच व्हिडिओ बनवले, 15 मिनिटं, काही व्हिडिओ आमचे अर्ध्या तासाचे पण आहेत. त्यामुळे कसं तुमचा वॉच टाइम वाढण्यामध्ये खूप मदत झाली आम्हाला. तर तुम्ही सुद्धा चालू करणार असाल ना तुमची जर्नी, तर शॉर्ट व्हिडिओच्या मागे जाऊ नका. त्याने तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील, बट तुमचे वॉच टाइम नाही वाढणार. आणि त्यामुळे मोठे व्हिडिओ बनवा. मोठ्या व्हिडिओमध्ये तुमचे वॉच टाइम फटाफट वाढतील, तुम्हाला समजणार सुद्धा नाही तुमचे 4000 तास कधी होते. आणि नेमकं रॅनचा बर्थडे होता 9 एप्रिलला, त्या दिवशी आम्हाला गुड न्यूज दोन्ही मिळाली. आमचे 1000 सबस्क्रायबर त्याच दिवशी झाले आणि 4000 तास सुद्धा त्याच दिवशी झाले, सेम डेला. तेव्हा म्हटलं एका महिन्याच्या आतच, म्हणजे जवळपास 20 ते 25 दिवसामध्येच आम्ही ही जर्नी कम्प्लीट केली. आणि 4000 तास कम्प्लीट झाले, पण ते फक्त युट्यूबच्या YT मध्ये शो होतात. पण युट्यूब आपला 7 दिवस पाठी असतो अपडेट व्हायला. सो 7 दिवसानंतर आमचा तो 4000 तासाचा अपडेट झाला, 4000 तासाचा वॉच टाइम. आणि त्याच्यानंतर आमचं चॅनल मॉनिटाईजला गेलं. पण आम्ही तेच केलं की मोठे व्हिडिओ बनवा. तुम्ही सुद्धा मोठे व्हिडिओ बनवा, शॉर्ट व्हिडिओ बनवा, मध्ये आठवड्यातून 2-3 वेळा शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करा, सबस्क्राईब वाढायला मदत होतील. पण अगदीच शॉर्ट व्हिडिओ बनवू नका, त्याला तुम्हाला अर्निंग पण कमी आहे आणि तुमचा वॉच टाइम पण कम्प्लीट होणार नाही लवकर. मोठे व्हिडिओ तुम्ही जेवढे बनवाल, दिवसाला 1-2 टाकाल, त्याने तुमचा वॉच टाइम भरपूर वाढतो. आम्ही चांगलाच अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे आम्ही तो तुमच्याशी शेअर करतोय. आणि प्लस तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल कुठे, आता आम्ही पण गावाला वगैरे गेलो ट्रॅव्हलिंगचे, आम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये पण ब्लॉग बनवले, सो ते पण खूप व्हायरल गेले.
सो असं नाही का आपण ट्रॅव्हलिंग करतोय तर काय करायचं आता नाही मार्केटला बनवू शकत. जाताय, तुम्हाला हा. डेली ब्लॉगिंगला तुम्ही जे काही जे करता करताय 24 ते तासातले दाखवा. 10 मिनिटं तुम्हाला दाखवायचे, तेवढी जर तुम्ही दाखवू शकता. जे 24 तासातले 10 मिनिटं तुम्हाला दाखवायचे. लिटरली म्हणजे सुरुवातीला ना तर आम्हाला यातलं काही नॉलेज पण नव्हतं, तर आम्ही दिवसाचं व्हिडिओ शूट पूर्ण करायचो प्रॉपर दिवसाचं. रात्रीचं मी 3-3 वाजेपर्यंत एडिटिंग करत बसायची, 3-3 वाजेपर्यंत. तेव्हा मला काही नॉलेजच नव्हतं युट्यूबचं, बट मी ते बघून 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 शिकली आणि आता हार्डली मला एडिटिंगला पण 10 मिनिटात एडिटिंग होते. आणि थंबनेल तर मला पहिला मी ते युट्यूबसाठी एक थंबनेल बनवायला लागतो, ते तर मला माहित पण नव्हतं, ते तुम्हाला त्या श्रुतीने सांगितलं. बट एक थंबनेल बनवायला पण मला सुरुवातीला 1-1-1.5 तास लागायचा, तेच थंबनेल माझं आता 2 मिनिटात होतं. म्हणजे कन्सिस्टन्सी, ते जर कन्सिस्टन्सी ठेवली ना तर नक्कीच तुम्हाला पण यश भेटेल, है ना. कुठच्याही कामामध्ये असंच नाही की व्हिडिओ बनवण्यातच, कुठच्याही कामामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली की यश हे आपल्याला भेटतच 100%. म्हणून तुम्ही रोज व्हिडिओ बनवा, चालू करा जर्नी तुम्ही रोज. मित्रांनो, म्हणून तुम्ही ना रोज व्हिडिओ टाका. 1 महिना तुम्ही करून बघा, आम्ही जे सांगितले तसं करून बघा, तुमचं चॅनल सुद्धा नक्की मॉनिटाईज होऊ शकतं आणि तुम्ही सुद्धा करू शकता. आम्हाला विश्वास नव्हता, मला विश्वास नव्हता की मी करू शकतो, मला होता विश्वास. मी माझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वासानेच करते. पण आता मी झालो पॉझिटिव्ह की बाबा होऊ शकतं. आपण जो विचार करतो डोक्यामध्ये, तर असं आम्ही दररोज करत गेलो, डेली ब्लॉगिंग टाकत राहिलो आणि त्याच्यानंतर आमचं झालं 4000 तासाचा वॉच टाइम पण कम्प्लीट. दॅन मग ते अनटॅप मध्येच येतं आपल्या YT स्टुडिओलाच, तिथेच येतं. त्याच्यानंतर मग ते मॉनिटाईजसाठी आमच्या इथे प्रोसिजर आली YT स्टुडिओमध्ये, ते सगळं केलं. त्याच्यानंतर 48 तासानंतर नाही, आपला दुसऱ्याच दिवशी आला, आमचा दुसऱ्याच दिवशी मेल आला 24 तासाच्या आतच कॉंग्रॅच्युलेशनवाला की आमचं चॅनल सक्सेसफुली मॉनिटाईज झालंय पैसे अर्न करण्यासाठी. सो मी एकच सांगेन, याच्यातून हार मानायची नाही. आज कमी व्ह्यू येतील, उद्या नक्कीच जास्त येईल. टाकत राहायचं आणि खरंच लेट मी टेल यू व्हेरी ऑनेस्टली, ह्याच्यामध्ये खरंच खूप जास्त इनकम आहे. जर आपण करत राहिलो ना तर खरंच ह्याच्यामध्ये खूप चांगला इन्कम आहे. फेसबुकचा जो इन्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त इन्कम या युट्यूब वरती आहे. फक्त कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल तुम्हाला, व्हिडिओज मोठे बनवावे लागतील. आणि कसं आहे, तुमचं मॉनिटाईज झाल्यानंतरचेच व्ह्यू पेमेंटसाठी ग्राह्य धरले जातात. आणि प्लस तुमचं थंबनेल, तुमचं कॅप्शन, तुमचे हॅशटॅग सगळे प्रॉपर पाहिजे, जे दुसऱ्याला अट्रॅक्ट करतील बघण्यासाठी. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे. कसं जो दिखताय वो बिकताय. जर सुरुवातीला हेडलाईनच तुम्ही छान दिलीत, फोटो छान टाकले, तर लोक जाऊन तो व्हिडिओ बघणार की बाबा काय नक्की. ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ते तुम्ही करा. सो अशा प्रकारे आमचं झालं चॅनल मॉनिटाईज. सो तुम्ही पण नक्की प्रोसिजर करा. आणि तुम्हाला पण जर हे करायचं असेल तर कधी हार मानू नका, व्हिडिओ टाकत राहा आणि लॉंग व्हिडिओ टाका. सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्हिडिओ काढताना लाजू नका. हा काय बोलेल, तो काय बोलेल, हा बघतोय, तो बघतोय. आम्हाला पण लाज वाटायची सुरुवातीला, सगळ्यांना वाटते. पण तुम्ही करत जा, त्यांना इग्नोर करा आणि करत जा. नंतर तुम्हाला फरक सुद्धा पडणार नाही. आम्ही अक्षरशः कुठल्या दुकानात गेलो तरी पण व्हिडिओ काढायचो, मार्केटला गेलो तरी व्हिडिओ काढायचो, घरात व्हिडिओ, नातेवाईकांमध्ये कुठे गेलो तरी व्हिडिओ, ट्रॅव्हलिंग मध्ये व्हिडिओ. फंक्शन्स दाखवा. तुम्ही आता उन्हाळ्याची सुट्टी आहे, कुठे फिरायला जाणार असाल, कोणाचं लग्न कार्य असेल, ती पूर्ण सिरीज तुम्ही टाकू शकता. लाजू नका, अजिबात लाजू नका. लाज वाटेल सुरुवातीला, अरे हा बघतोय, तो बघतोय, इग्नोर करा. मग रॅश पण आमच्या व्हिडिओ मध्ये खूप छान होता. आता तुला काय बोलायचं रॅश? सो तुम्ही पण करायला स्टार्ट करा आणि आमच्या व्हिडिओला असंच प्रेम देत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.